नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, वन विभागाकडून एक सर्वात मोठी अपडेट आलेली आहे आणि वन विभाग सर्वात मोठी भरती प्रक्रिया करण्याच्या तयारीमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्या संदर्भातला एक महत्त्वाचा GR आलेला आहे व जी काय भरती प्रक्रिया होणार आहे ती वनरक्षक या पदासाठी किंवा वनसेवक या पदासाठी होणार आहे आणि जवळपास एकूण 12,000पेक्षा जास्त जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या GRची संपूर्ण माहिती बघणार आहोत. त्यामध्ये तुमची पात्रता काय असणार आहे, तुम्हाला पगार किती मिळणार आहे, तुमची परीक्षा कशी होणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्या अगोदर जे विद्यार्थी नवीन असतील तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, त्यासोबत तुम्ही ही माहिती इतर विद्यार्थ्यांसोबत जास्त शेअर करायचे व व्हिडिओला लाईक करायचे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा जो GR आलेला आहे बघा, तर प्रधान मुख्य वन संरक्षक महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्या कार्यालयाकडून दिनांक 5/12/2024 रोजी हा GR काढण्यात आलेला आहे. व याच्यामध्ये वन व्यवस्थापनामध्ये वनमजूर किंवा वनसेवक या संवर्गाची आवश्यकता आहे व त्याची भरती प्रक्रिया करण्यासंदर्भातला हा GR आहे. आता बघा या GRमध्ये महत्त्वाची माहितीमध्ये एकूण जागा किती आहेत. तर बघा प्राप्त माहितीनुसार याच्यानुसार प्रत्येक वन विभागामध्ये किती जागा वॅकन्सीज आहेत या सर्व गोष्टी नमूद केलेल्या आहेत. तर बघा एकूण 12,991 एवढ्या वनसेवक गट ड पदाची आवश्यकता आहे व त्याप्रमाणे बाकीच्या सर्व गोष्टी ते नमूद करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे बघा 12,991 जागेवरती तुमची गट ड वनसेवक या पदावरती तुमची ही भरती प्रक्रिया होणार आहे. आता या भरती प्रक्रियेमध्ये एवढ्या मोठ्या भरती प्रक्रियेमध्ये तर तुमचा त्या पोस्टसाठी असणारा पगार किती असेल. ग्रुप डीची जरी पोस्ट असली तरी पगार विद्यार्थ्यांमध्ये अतिशय चांगला आहे. तर बघू शकता तुम्ही इथे वेतन श्रेणी काय असणार आहे. तर बघा तुमची वेतन श्रेणी जी आहे ती तुमची 15,000पासून 47,600 इथपर्यंत तुमची वेतन श्रेणी असणार आहे. आणि तुम्हाला बाकीचे इतर भत्ते सर्व गोष्टी मिळून जर तुम्ही बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला 28,090 रुपये पर मंथ तुम्हाला तिथे पगार मिळणार आहे. त्यामुळे ही वनसेवकाची जी काही पोस्ट आहे ग्रुप डीवरती आहे व ती ग्रुप डीची जी पोस्ट आहे ती तुमची सरळ सेवेमार्फत भरली जाणार आहे. याच्यावरती एक्झाम होणार आहे. लवकरच याचं डिटेल नोटिफिकेशन आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर बघा ही भरती प्रक्रिया कशाप्रमाणे होणार आहे. तर बघा वनरक्षकपेक्षा निम्न गटातील म्हणजेच वनसेवक गट ड हे त्याचं नाव असणार आहे व याच्यामध्ये सदर संवर्ग हा 100% सरळ सेवेने भरण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला एकच एक्झाम द्यायची आहे व ही एक्झाम तुमची IBPS किंवा TCS मार्फत घेतली जाण्याची शक्यता आहे. ही भरती प्रक्रिया तुमच्या सरळ सेवा मार्गात होणार आहे. आता बघा याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येईल. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या डिव्हिजनमध्ये ॲप्लाय करणार आहात त्या डिव्हिजनमध्ये तुम्ही तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही रहिवासी असणं आवश्यक आहे. त्याच भागामध्ये तुम्हाला तुमचा फॉर्म भरता येणार आहे. तर तुमची सॅलरी किती असणार आहे तुमचं बघा वेतन श्रेणी तर 15,000पासून सुरुवात होऊन तुमचे 47,600 या दरम्यान तुमची काय असणार आहे तुमची वेतन श्रेणी असणार आहे. याचे पदनाम हे तुमचे वनसेवक असणार आहे. ग्रुप डीची पोस्ट आहे. आता यासाठी महत्त्वाची गोष्ट याच्यासाठी क्वालिफिकेशन काय असणार आहे. तर बघा सदर पदावर नियुक्तीकरता किमान 10वी पास असणं आवश्यक आहे. ही शैक्षणिक अर्हता काय ते ठेवण्यात आलेली आहे. तसेच उमेदवाराची कमाल शैक्षणिक अर्हता ही 12वी असावी. म्हणजे तुम्ही 12वीपर्यंत जर तुम्ही शिक्षण घेतलं असेल तरच तुम्ही याला 10वी पासवरती ॲप्लाय करू शकणार आहात. 12वीपेक्षा जास्त ज्यांनी शिक्षण घेतलेलं असेल, डिप्लोमा असेल, डिग्री असेल असे विद्यार्थी या पोस्टसाठी इलिजिबल नाहीत. महत्त्वाची गोष्ट तुमची 10वी होणं आवश्यक आहे व तुमची 12वी जरी झाली असेल तरी चालेल, परंतु तुम्ही डिप्लोमा किंवा डिग्री जर असाल तर तुम्हाला यासाठी फॉर्म भरता येणार नाही. इथं सर्व नमूद केलं विद्यार्थी मित्रांनो. बघा 12वी पास न ठेवल्या उच्च शिक्षित उमेदवाराकडून जास्तीत जास्त लाभ घेतला जाऊन कमी शैक्षणिक अर्हता असणाऱ्या उमेदवारांना संधी मिळणार नाही. त्यामुळे जे विद्यार्थी 12वी पास असणार आहेत ज्यांनी डिप्लोमा डिग्री केलेली आहे अशा विद्यार्थ्यांना अप्लाय करता येणार नाही. व तसं तुमच्याकडनं लेखी लिहून घेतलं जाणार आहे की मी 12वीपेक्षा जास्त शिक्षण घेतलेलं नाही, त्यामुळे मी या पोस्टसाठी काय तुमचं एलिजिबल असणार आहे.
त्यामुळे जे विद्यार्थ्यांची 10वी आणि 12वी झाली आहे अशा विद्यार्थ्यांनी या पोस्टचा लाभ घ्यावा व या परीक्षेसाठी तयारी करायची आहे. तर बघा याच्यामध्ये तुम्हाला जर बघितलं तर वनसेवकाची जी काय आवश्यकता आहे प्रत्येक विभागावाईज ती तिथे देण्यात आलेली आहे. तर प्रत्येक नागपूर असेल, चंद्रपूर असेल, वेगवेगळ्या विभागामध्ये किती जागा उपलब्ध आहेत सर्व डिटेल्स तुम्हाला इथे देण्यात आलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही इथे प्रत्येक विभागामध्ये तुम्हाला किती जागा आहेत याची सर्व माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे. तर तुमच्या विभागामध्ये किती जागा आहेत आणि तुम्ही कोणत्या विभागामध्ये फॉर्म भरू इच्छिता, जिथे तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे त्याच विभागामध्ये तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकणार आहात. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे बघा 12,000पेक्षा जास्त जवळपास 12,900 जागेवरती ही भरती प्रक्रिया निघालेली आहे. लवकरच याचं डिटेल नोटिफिकेशन येईल. नोटिफिकेशन आल्याबरोबर आपण आपला व्हिडिओ लगेचच घेऊन येणार आहोत. तुम्हाला काय करायचं आहे त्यासाठी आपल्या एक्झाम गुरु चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेचच मिळून जाईल. त्यासोबत तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करायचे. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढीच माहिती द्यायची होती. विद्यार्थी मित्रांनो आपण तुमच्यापर्यंत ऑथेंटिक आणि तुमच्यासाठी महत्त्वाची अशी माहिती आपण तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवत आहोत. तर तुम्हाला एकच फक्त काम करायचं आहे, जास्तीत जास्त ही माहिती तुम्ही इतर विद्यार्थ्यापर्यंत इतर ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करायची आहे व ज्यांनी आता पण आपल्या एक्झाम गुरु चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं. सबस्क्राईब केल्यानंतर काय करायचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला अपडेट लगेचच मिळून जाईल. तर मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढीच माहिती द्यायची होती. धन्यवाद.